हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये इंडियन इकॉनॉमी हा युनिट आपण स्टार्ट केलेला आहे. आणि याचा टॉपिक आहे इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया, पॅटर्न अँड स्ट्रक्चर. भारतातील आर्थिक वाढ, नमुना आणि संरचना. म्हणजे भारतामध्ये आर्थिक वाढ कशी कशी झाली, काय काय स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये, कशा स्ट्रक्चरमध्ये ते वाढ झालेली आहे, पॅटर्न काय होते त्याची ग्रोथ होण्याची, वृद्धीचे. तर हे सगळं आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचं आहे इंडियन इकॉनॉमीच्या युनिटमध्ये. सो लेट स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स घेऊन आलो, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यास मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज आहे पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1 चाही फुल कोर्स तुम्हाला इथे मिळणार आहे प्रॅक्टिससाठी, जर तुम्हाला पेपर सेट एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्पफुल करेल. 7 एप्रिलपर्यंत ही बॅच चालू राहील. या पूर्ण कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, 20% डिस्काउंट याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट याची फीस होते 8,000 रुपीज. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता, किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. या ॲप थ्रू जॉईन होऊन MS सेट सर्च करून लगेचच कोर्सला जॉईन व्हा. ठीक आहे. तसेच आम्ही MS सेट 2024 साठी एक टेस्ट सिरीज पेपर 1 साठी घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 50 टेस्ट मिळणार आहेत. 50 टेस्टमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स पर टेस्ट असणार आहेत. तर त्यावरती टोटल सोल्युशन मिळणार आहे. हा एक मार्ग आहे टेस्ट सिरीज म्हणजे तुमच्या पेपर 1 मध्ये मॅक्झिमम स्कोर करण्यासाठीचा. त्याची फीस आहे 999 आणि सेम प्रोसिजर फॉलो करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेला स्थापना व्हायला खूप काळ मध्येच गेला, कारण आधी भारत जो आहे तो ब्रिटिशांच्या रूल खाली जगत होता किंवा ब्रिटिशांच्या कंट्रोल खाली होता. तिथून बाहेर निघाला 150 वर्ष आणि त्याच्यानंतर पूर्ण इस्टॅब्लिशमेंट व्हायला, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट व्हायला तिथे वेळ लागला. त्याची सगळ्याची घडी बसायला वेळ लागला. त्यामुळे कॉलोनियल रूल रिझल्टेड इन लो लेवल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे काय झालं, या रूलमुळे हे जे रिझल्ट आहे तो कसा मिळाला आपल्याला, लो लेवलचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मिळाली. म्हणजे कमी लेवलची, कमी स्थिरतेची आर्थिक वाढ किंवा विकास जो आहे तो आपल्याला इथे कमी मिळालेला आहे. काही पॉइंट्सने आपण समजून घेऊया की कॉलोनियल रूल कसे रिझल्ट मध्ये आपल्याला, म्हणजे लो लेवल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये कसे दिसले. प्रायर टू द अरायवल ऑफ ब्रिटिश रूल द इंडियन इकॉनॉमी वॉज सेल्फ सफिशियंट. ब्रिटिशांचा रूल येण्या पहिले इंडियन इकॉनॉमी जी आहे ती कशी होती, सेल्फ सफिशियंट होती. सगळ्या म्हणजे स्वतःपुरती होती, सफिशियंट होती. ॲग्रिकल्चर वॉज मेन सोर्स ऑफ लिव्हलीहूड. आणि ॲग्रिकल्चर म्हणजे शेती जो व्यवसाय आहे किंवा शेती जी होती ती काय होती, मेन सोर्स होती जगण्यासाठीची, उदरनिर्वाहाची. स्टील द इकॉनॉमी वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज. मग त्यानंतर आपल्या शेतीनंतर अजून कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज होत्या. मेन सोर्स तर होता आपला जगण्याचा, उदरनिर्वाहाचा शेती, पण त्याशिवाय हँडीक्राफ्ट म्हणजे हस्तकला इंडस्ट्रीज इन फील्ड्स ऑफ सिल्क अँड कॉटन टेक्सटाईल, मेटल, प्रिशियस स्टोन वर्क्स एक्सेट्रा, हे सुद्धा काय होतं, अदर ॲक्टिव्हिटीज होत्या ज्याच्यातून लोक जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी काम करायचे. सिन्स हाय क्वालिटी मटेरियल्स वेर एम्प्लॉयड अँड हाय स्टँडर्ड्स ऑफ क्राफ्टमॅनशिप वॉज एव्हिडंट इन ऑल इंडियन इम्पोर्ट्स, इंडियन प्रोडक्ट्स हॅड अ ग्लोबल मार्केट. काय होतं, चांगल्या उच्च प्रतीचं मटेरियल यूज करून हे जे लोक आहेत, म्हणजे इंडियामधले जे लोक आहेत, त्यांनी एक चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यामुळे इम्पोर्ट इंडियामध्ये चांगल्या प्रकारे होऊ लागला आणि इंडिया प्रोडक्ट हॅड अ ग्लोबल मार्केट. आणि इंडियासाठी एक ग्लोबल, इंडियन प्रोडक्टसाठी ग्लोबल मार्केट तयार झालं. हे कशामुळे झालेलं आहे, कॉलोनियल रूल रिझल्टेड. ओके. The economic policies of colonial government were highly influenced by self-centered economic interests. Self-centered economics interest याच्यामुळे गव्हर्नमेंट इन्फ्लुएन्स झालं होतं. No sincere attempt was made by colonial government to estimate India's national and per capita income. कुठल्याही कॉलोनियल गव्हर्नमेंट म्हणजे कुठलं, ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून कुठल्याही प्रकारचा चांगलं काम केलं गेलं नव्हतं की इंडियाच्या नॅशनल इन्कम किंवा पर कॅपिटा इन्कम मध्ये चांगला काहीतरी बदल दिसावा यासाठी. The notable estimators during the time were Dadabhai Naoroji, William Digby, Finlay, Shiraz, V.K.R.V. Rao and R.C. Desai. V.K.R.V. Rao's estimates were considered very significant at that time. आता ही जी लोक आहेत, ही जी नावं घेतली मी, दादाबाई नौरोजी, विल्यम डिग्बी,
फिनले शिरास, VKR राव, RC देसाई ही सगळी व्यक्ती जे आहेत त्यांचं योगदान या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे या काळातील डेव्हलपमेंटमध्ये खूप होतं असं आपण इथे सांगू शकतो. सो इथे इंग्लिशमध्ये आपण बघितलं की कॉलोनियल रूल किंवा ब्रिटिश रूल म्हणजे काय, तर मराठीमध्ये काय आहे, औपनिवेशिक राजवटीचा परिणाम निम्नस्तरीय आर्थिक विकास झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला जो विकास झालेला आहे तो कसा निम्नस्तरीय झालेला असे इथे सांगितलेलं आहे. ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. ऑब्व्हियसली तुम्ही जर ऐकलं असेल की ब्रिटिश राजवट ही येण्यापूर्वी भारत हा बार्टर सिस्टीम मध्ये होता आणि तेव्हा स्वयंपूर्ण देश म्हणजे काय, ते स्वतःच्या देशामध्ये वस्तू तयार करत होता, त्यासाठी त्यांना स्वयंपूर्ण म्हटलं जायचं. शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन होते. त्यावेळेस सगळेजण शेतीवरती जास्तीत जास्त लोक अवलंबून होते. तरीही अर्थव्यवस्थेवर इतर विविध क्रियाकलापांचा प्रभाव होत असे. रेशीम आणि कापूस, कापड, धातू, मौल्यवान दगडांची कामे इत्यादी क्षेत्रातील हस्तकला उद्योग म्हणजे शेतीसोबतच आणखी कोणते उद्योग होते या ब्रिटिश राजवटीच्या आधी इंडियामध्ये किंवा भारतामध्ये, तर वेगवेगळे क्रियाकलापांचं काम ते करत होते. ज्यामध्ये होतं एक रेशीम काढणं किंवा कापूस, कापड, धातू, मौल्यवान दगडांची कामं, या सगळ्या वस्तूंची कामं करण्याचं हस्तकला उद्योगाचं काम हे करत होते. सर्व भारतीय आयातींमध्ये उच्च दर्जाची सामग्री वापरण्यात आल्याने आणि कामगिरीची उच्च दर्जा दिसून येत असल्याने भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली होती. वसाहतवादी सरकारच्या आर्थिक धोरणांवर स्वकेंद्रित आर्थिक हितसंबंधांचा जास्त प्रभाव होता आणि भारतीय राष्ट्रीय दरडी उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी वसाहती सरकारने कोणताही प्रामाणिक प्रयत्न केला नव्हता. वसाहती राजवट म्हणजे कोणते, तर ब्रिटिश राजवट आले त्याच्यानंतर या सगळ्या उद्योगांना वरती काढण्यासाठी कुठलाही प्रामाणिक प्रयत्न केला नव्हता. ठीक आहे. त्या काळातील उल्लेखनीय अंदाजकार होते दादाभाई नौरोजी, विल्यम डिग्बी, फिनले शिरास, VKR राव आणि RC देसाई, VKR राव यांचे अंदाज त्याकाळी अतिशय महत्त्वाचे मानले जात होते. कशाच्या बाबतीत, तुमच्या पूर्ण आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचं महत्त्व जे आहे किंवा त्यांचं डिसिजन आहे, त्यांचा अंदाज जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण मानला जायचा. ओके. कंडिशन्स ऑफ व्हेरियस सेक्टर ऑफ इकॉनॉमी ऑन ईव्ह ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यानंतर काही इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या सेक्टरवरती वेगवेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळाले, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि हेच परिणाम मागच्या ट्रेंड काय आहे किंवा सध्याचा ट्रेंड काय आहे याच्यावरतीच एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ह्या प्रत्येक सेक्टरचा अभ्यास तुम्हाला करंट आणि मागच्या 2-3 वर्षांचा किंवा सुरुवातीचे 2-3 वर्षाचे आहे जेव्हा ते सेक्टर चालू झालं तेव्हापासूनचे करंट तुम्हाला वाचायचं आहे. ओके. त्याच्यामुळे तुमच्या एक्झाम मध्ये कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही सहज क्लिअर करू शकता, तो सहज सॉल्व्ह करू शकाल. ओके. पहिला सेक्टर आहे ऍग्रिकल्चर सेक्टर दॅट इज प्रायमरी सेक्टर आपण ज्याला म्हणतो. काय म्हणतो? प्रायमरी सेक्टर. आता याला प्रायमरी सेक्टर का म्हणतो आपण? कारण इंडियामध्ये, भारतामध्ये शेती हा उदरनिर्वाहासाठीचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे त्याला प्रायमरी सेक्टर असं देखील आपण म्हणतो. अराउंड 85% ऑफ इंडियन पॉप्युलेशन वॉज डिपेंडंट ऑन ऍग्रिकल्चर कॉलोनियल रूल. जसं की सांगितलं, कॉलोनियल रूल पासून पण इंडियाची 85% लोकसंख्या ही ऍग्रिकल्चरवर म्हणजे शेतीवरती आधारित होती किंवा अवलंबून होती. ओके. ऍग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी बिकम लो. ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीची उत्पादकता जी आहे ती कमी झाली. द सेक्टर एक्सपिरियन्स सम ग्रोथ ड्यू टू व्हेरियस सिस्टम ऑफ लँड सेटलमेंट्स which led to expansion of aggregate area under cultivation. आता इथे काय व्हायला लागलं, जसं जसं आपण पुढे जायला लागलो किंवा प्रगती करायला लागलो त्यावेळेस ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता जी आहे ती कमी व्हायला लागली आणि मग काय व्हायला लागलं, जमिनीचे तुकडे पडायला लागले किंवा सेटलमेंट्स मध्ये काही एरिया कमी मिळायला लागला, मग कल्टिवेशन कमी झालं म्हणून तिथे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. असं काही रिझन त्याचे देता येतात. High yield of cash crops in countries certain areas was observed due to the commercialization of agriculture. शेतीचं काय झालं, व्यवहारीकरण व्हायला लागलं, व्यवहारामध्ये त्याला घेतलं जायला लागलं. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, कॅश क्रॉप्स म्हणजे रोख पैसा देणारी पिकं जी आहे ती जास्त घ्यायला लोक पुढे करू लागली किंवा त्याच्यासाठी जास्त कल्टिवेशन किंवा ऍग्रिकल्चर करायला लागले. There was a little progress in irrigation, still sectors suffered due to the lack of investment and terracing, food control, drainage and desalination of soil. त्याच्यामध्ये काय हे प्रॉब्लेम्स आहेत जे शेतीची उत्पादकता कमी करण्यासाठी
कारणीभूत ठरू लागली आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ऍग्रिकल्चर सेक्टर तिथे कमी पडू लागला. आता सध्या टॉपला ऍग्रिकल्चर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर जे आहेत त्यामध्ये टर्शरी सेक्टर सगळ्यात पुढे आहे आणि ऍग्रिकल्चर सेक्टरचं महत्त्व किंवा वापर जो आहे तो कमी कमी होत गेला. त्याचेच हे काही रिझन्स आहेत असं आपण सांगू शकतो. ओके. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची परिस्थिती कशी होती हे आता आपण बघतो आहोत. ज्याच्यामध्ये आता आपण इंग्लिशमध्ये बघितलं की ऍग्रिकल्चर सेक्टर कसं होतं. एकदा मराठीमध्ये पण रीड करूया, म्हणजे तुम्हाला ज्यांना मराठीचा थोडा इंग्लिश जर आपण बघितलं तर मराठीमध्ये पण बघूयात. वसाहतवादी राजवटीत सुमारे 85% भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. ऑब्व्हियसली आता पण बरीचशी लोकसंख्या कशी आहे आपली शेतीवरती अवलंबून आहे. तर वसाहती राजवटीमध्ये सुद्धा 85% भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. शेतीची उत्पादकता कमी झाली. जर एवढे जास्त लोक त्याच्यावरती काम करत असतील, डिपेंड असतील, तर ऑब्व्हियसली त्याची उत्पादकता कशी होणार आहे, कमी होणार आहे. जमिनीच्या सेटलमेंटमध्ये विविध प्रणालीमध्ये या क्षेत्राने काही प्रमाणात वाढ अनुभवली, ज्यामुळे लागवडीखालील एकूण क्षेत्राचा विस्तार झाला. शेतीच्या व्यापारीकरणामुळे देशातील काही भागात नगदी पिकांचे उच्च उत्पन्न दिसून आले. व्यापारीकरण झालं शेतीचं, म्हणजे काय झालं तर जे तुम्ही नॉर्मली पिकं घ्यायचे होते ते आता तुम्ही ते सेल करण्याच्या मागे लागलात किंवा त्याचा व्यापार करण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये तुम्ही काय करावं लागेल, नगदी पिकं तुम्ही घ्यायला लागलात. ठीक आहे, नगदी पिकं घ्यायला लागलात म्हणजे जे तुम्ही विकून त्याच्यातून पैसे इन्कम व्हायला पाहिजे या उद्देशाने लोक जे आहेत ते शेती करायला लागले आणि त्यामुळे मग पिकांचं काय व्हायला लागले, इथे व्यापारीकरण झालं. टेरेसिंग, पूर नियंत्रण, निचरा, मातीचे क्षारीकरण यामध्ये गुंतवणुकीच्या अभावामुळे सिंचनात फारशी प्रगती झालेली नाही. ठीक आहे, पूर नियंत्रण, निचरा, मातीचे क्षारीकरण या सगळ्यांच्या अभावामुळे सिंचनात, म्हणजे कुठल्या सिंचन म्हणजे काय तर पाणी देण्याची सिच्युएशन किंवा पाणी देण्याची जी संधी आहे त्याच्यामध्ये काही जास्त प्रगती झालेली दिसून येत नाही. ठीक आहे. आता दुसरा सेक्टर जो आहे आपण सेकंड सेक्टर असं म्हणतो, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, हा जो आहे तो आहे सेकंडरी सेक्टर. कुठला? सेकंडरी. सेकंडरी सेक्टर मध्ये कुठले येतात? इंडस्ट्री येते. द कॉलोनियल रूल डिड नॉट अलाउ द इंडस्ट्रीज बेस्ड ग्रो इंडिया फॉर देअर ओन पर्सनल इकॉनॉमिक इंटरेस्ट. म्हणजे त्यांच्या पर्सनल म्हणजे वैयक्तिक आर्थिक इंटरेस्टसाठी कॉलोनियल रूलनी इंडस्ट्रीजला बेस दिला नाही किंवा त्यांना इंटरेस्ट दिला नाही, करू दिलं नाही. थोडक्यात they want India to remain an exporter of important raw materials so they could set up modern industries in Britain. ब्रिटनमध्ये सगळ्या मॉडर्न इंडस्ट्रीज यावा यासाठी फक्त इंडियाने एक्सपोर्ट इम्पोर्ट करावं, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल फक्त एवढंच करावं, इंडियामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीज येऊ नये असं कॉलोनियल रूलचं म्हणणं होतं. दे ऑल्सो वॉन्टेड टू टर्न इंडिया इन टू द मार्केट फॉर फिनिश प्रोडक्ट्स बाय देअर इंडस्ट्रीज. आणि ब्रिटिशमध्ये ज्या इंडस्ट्रीज असतील त्यांचे ते प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी इंडिया एक मार्केट असावा असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. द इंडिजिनस हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज बेगन टू डिक्लाइन अँड हिज क्रिएटेड ह्यूज अनएम्प्लॉयमेंट इंडिया. आणि मग इंडियामध्ये काय व्हायला लागलं, हस्तकला किंवा हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला लागल्या कालांतराने आणि मग इंडियामध्ये बेरोजगारी वाढायला लागली. कारण इंडियामध्ये हस्तकला किंवा ऍग्रिकल्चर पहिले होतं आणि ऍग्रिकल्चर कशामुळे कमी व्हायला लागलं ते आपण बघितलं. मग आता इंडस्ट्रीमध्ये हँडीक्राफ्ट होतं तर ते सुद्धा डिक्लाइन व्हायला लागलं. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, अनएम्प्लॉयमेंट इंडियामध्ये आपल्याला दिसायला लागणार आहे. द रूट्स ऑफ मॉडर्न इंडस्ट्री स्टार्टेड टू ग्रो इन इंडिया ड्युरिंग द सेकंड हाफ ऑफ 19th century बट द प्रोग्रेस रिमेन व्हेरी स्लो. नंतर मॉडर्न इंडस्ट्री ग्रो करायला लागली इंडियामध्ये, पण काय झालं त्याची प्रोग्रेस जी आहे ती स्लो होती. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात काही आपल्याला यश मिळालं नाही इंडस्ट्री सेक्टरमध्ये colonial rule मध्ये. ओके, the cotton textile mills were concentrated in western part of the country, that is Maharashtra, Gujarat, whereas the jute mills were located in Bengal. तर जेव्हा जेव्हा इंडस्ट्री सेक्टर वाढायला लागलं, थोडं थोडं स्लो प्रोग्रेस करत गेलं, तेव्हा कॉटन टेक्सटाईल्स ज्या आहेत, मिल्स ज्या आहेत त्या वाढायला लागल्या आणि त्या कुठे होत्या तर त्या होत्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, जिथे ज्यूट मिल्स होते बंगालमध्ये. ओके, या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे प्रगती करायला त्यांनी स्टार्ट केलं होतं. औद्योगिक क्षेत्र इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काय परिणाम दिसून येतो याचा, वसाहत राजवटीने त्यांच्या वैयक्तिक आर्थिक हितासाठी भारतात औद्योगिक पाया वाढू दिला
नाही ऑब्व्हियसली, कारण याच्यामध्ये वसाहतवादी किंवा ब्रिटिश राज यांचं काय म्हणणं होतं की त्या ज्या वस्तू तयार करत असतील त्या वस्तूंना जर मोठं मार्केट हवं असेल ते इंडियामध्ये असणार आहे, त्यामुळे त्यांनी भारतामध्ये कुठल्या औद्योगिक पाया वाढू दिला नाही किंवा भारतामध्ये कुठल्या इंडस्ट्रियल सेक्टरला कधीच पाठिंबा दिलेला नाही. भारताने महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या निर्यातदार राहावा जेणेकरून ते ब्रिटनमधून आधुनिक उद्योग उभारू शकतील अशी त्यांची इच्छा होती. बघा इथे त्यांनी एक्सप्लेनेशन पण केलेलं आहे आपलं, जसं आपण बघितलं होतं की कच्चा माल हा म्हणजे ब्रिटिश कंट्रीमध्ये जर लोक इंडस्ट्री नवीन उभं करत असतील तर त्यांना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी भारताने तिथे अवेलेबल राहावं आणि आपला माल सेल व्हावा यासाठी ब्रिटिशांनी इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रियल सेक्टरला पाठिंबा दिलेला नाही. त्यांना त्यांच्या उद्योगांद्वारे भारताला तयार उत्पादनाची बाजारपेठ बनवायची होती. म्हणजे काय, बाजारपेठ, मार्केट बनवायचं होतं इंडियाला, ना की तिथे इंडस्ट्रियल सेक्टर उभं राहू द्यायचं होतं. स्वदेशी हस्तकला उद्योग कमी होऊ लागले आणि त्यामुळे भारतात प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक उद्योगाची मुळे भारतात वाढू लागली, परंतु प्रगती फारच मंद झाली. काय झालं, प्रगती जी आहे ती एकदम मंद झाली, पण आधुनिक उद्योगाची मुळे भारतात वाढू लागली. कापूस, कापड गिरण्या महाराष्ट्र, गुजरात या देशाच्या पश्चिम भागात केंद्रित होत्या, तर ज्यूट मिल बंगालमध्ये होत्या. कुठे कुठे होत्या, कापूस आणि कापड गिरण्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होत्या आणि ज्यूट मिल ह्या बंगालमध्ये होत्या. ठीक आहे. आता फॉरेन ट्रेड कसा होता कॉलोनियल रूल मध्ये. द स्ट्रक्चर, फॉरेन ट्रेड म्हणजे काय, परकीय व्यापार. ओके, त्याला मराठीमध्ये परकीय व्यापार असं म्हणतो आपण. पूर्ण मराठीमध्ये ट्रान्सलेशन न देता मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. काही वर्ड्स जे आहेत ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्ही एक्झाम मध्ये प्रॉपर वर्ड म्हणजे आन्सर्स करू शकता. ओके, द स्ट्रक्चर, कंपोजिशन अँड व्हॉल्यूम ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड वॉज ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द restrictive policy of the commodity production, trade and tariffs of the colonial government. कॉलोनियल गव्हर्नमेंटचे काही रूल्स होते, पॉलिसीज होत्या, त्यामुळे फॉरेन ट्रेडला तिथे आळा घातला जात होता किंवा त्यांना अडवलं जात होतं या काही गोष्टींमुळे, जसे की ट्रेड, टॅरिफ म्हणतात त्यामुळे. प्रायमरी प्रोडक्ट्स सच एज सिल्क, कॉटन, वूल, शुगर, ज्यूट, इंडिगो वेअर एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया. आता इंडियामधून काय काय एक्सपोर्ट होत होतं. ओके, एक्सपोर्ट विचारलेला आहे. सिल्क, कॉटन, वूल, शुगर, ज्यूट, इंडिगो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतातून एक्सपोर्ट व्हायच्या, निर्यात केल्या जायच्या. हे प्रायमरी प्रोडक्ट्स होते. पण फॉरेन ट्रेडमध्ये या गोष्टींवर सुद्धा टॅक्स लावला जायचा, काही रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीज असायच्या, त्यामुळे याचा पण एक्सपोर्ट जो आहे तो कदाचित लिमिटेड होता. फॉरेन ट्रेड वॉज लार्जली रिस्ट्रिक्टेड टू ब्रिटन. आता हा ट्रेड जो आहे तो कुठे जास्त रिस्ट्रिक्ट केला जायचा, ब्रिटनला, कारण कॉलोनियल रूल होता. विथ ओनली अ हँडफुल ऑफ कंट्रीज सच एज चायना. आता इथे कुठल्या कुठल्या कंट्रीजला आपण एक्सपोर्ट करायचो, ठराविक काही कंट्रीज होत्या ज्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायला परमिशन होती. ओके, चायना, श्रीलंका, पर्शिया दॅट इज इन इराण बिंग परमिटेड. फक्त यांनाच परमिशन होती, इकडेच आपण काही गोष्टी फॉरेन ट्रेड चालायचा. द इंडियन इकॉनॉमी वॉज ग्रेव्हली एक्सप्लॉइटेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट विच लेड द ड्रेन ऑफ इंडियन वेल्थ. आता इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे खालावली होती असं म्हणू शकतो, आणि त्याच्यामुळेच भारताची संपत्ती जी आहे ती कमी झाली होती, ड्रेन झाली होती, ती यांच्यामुळेच, ब्रिटिश गव्हर्नमेंटमुळे. ओके, कारण हे सगळे कमोडिटीज, प्रोडक्शन रेट, ट्रेड, टॅरिफ, रिस्ट्रिक्टिव्ह पॉलिसीज यामुळे. ओके, विदेशी व्यापाराच्या बाबतीत इंडियन इकॉनॉमी कशी होती ते बघायचं आहे आता. वसाहत सरकारच्या कमोडिटी उत्पादन म्हणजे वस्तूच्या उत्पादन, व्यापार आणि शुल्काच्या प्रतिबंधात्मक धोरणामुळे भारताच्या विदेशी व्यापाराची रचना, परिणाम यावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येतो. रेशीम, कापूस, लोकर, साखर, ताग, इंडिगो ही प्राथमिक उत्पादने भारतातून निर्यात केली जात होती. ह्याला काय म्हटलं जाऊ आपण, कच्चा माल भारताने निर्यात करायचा, यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्यावरती म्हणजे त्यांना इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये प्रगती करू दिली नव्हती. तर कच्च्या मालामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येत होत्या, मग रेशीम, कापूस, लोकर, साखर, ताग याच्यापासून ते पक्का माल किंवा एक फायनल प्रोडक्ट्स ते बनवले जात होते. चीन, श्रीलंका, रशिया, इराण सारख्या मोजक्या देशांना परवानगी देऊन परकीय व्यापार मुख्यत्वे ब्रिटन पुरता मर्यादित होता. ब्रिटिश सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचे गंभीर शोषण केले, ज्यामुळे भारतीय संपत्तीचा निचरा झाला. काय केलं,
भारताला प्रगती करूच दिली नाही किंवा भारतामध्ये नवीन गोष्टी ज्या यायला पाहिजे होत्या त्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही आणि त्यामुळे भारतामध्ये जी भारत हा संपूर्ण स्वयंपूर्ण देश होता आणि सोन्याचा देश म्हटलं जायचं, कारण त्यांच्याकडे भरपूर सारे नैसर्गिक खनिजे किंवा नैसर्गिक साठा भरपूर होता. पण ह्या सगळ्याचा वापर ब्रिटिश राजवटीने करून घेतला आणि त्यामुळे मग भारतात जी संपत्ती होती त्याचा पूर्ण निचरा ब्रिटिश सरकारने करून घेतलेला आपल्याला दिसून येतं. भारताच्या अर्थव्यवस्थेचं शोषण केलेले अक्षरशः इथे आपल्याला दिसून येतं. डेमोग्राफिक कंडिशन काय होते आता कॉलोनियल रूल मध्ये? द पॉप्युलेशन ग्रोथ इन इंडिया वॉज अनइवन. हे आपल्याला माहितीच आहे की इंडियामधली पॉप्युलेशन ग्रोथ जी आहे त्याला प्रमाण नव्हतं, खूप वेगाने ही पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढली. सेन्सस ऑपरेशन वेर कंडक्टेड एव्हरी 10 इयर्स. आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी हे ज्याला जनगणना आपण म्हणतो, काय म्हणतो, जनगणना, ही प्रत्येक 10 वर्षांनी होते. ओव्हरऑल लिटरसी मार्क लेस दॅन 16%, whereas the indicator of women literacy were as low as 7%. This clearly reflects the social and educational backwardness of the country. आता याच्यामध्ये आपण बघितलं सर्वे सेन्सस जो आहे तो व्हायचा, तर त्यामध्ये 16% लोक जे आहेत ते साक्षर आहेत, त्यापैकी 60% फक्त महिला साक्षरतेचं प्रमाण आहे आणि हेच आपल्याला एज्युकेशनल आणि सोशल म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक किती मागासलेली कंट्री आहे इंडिया हे आपल्याला दाखवतं. ओके, हे जे प्रमाण आहे ते मागचं आहे, आताचं नाहीये, ते आपल्याला चेक करायचं आहे. ओव्हरऑल मॉर्टॅलिटी रेट वॉज हाय ड्यू टू द फ्रिक्वेंट ब्रेकआउट्स ऑफ द वॉटर अँड एअरबोर्न डिसीजेस, अनअवेलेबिलिटी ऑफ ॲडिक्वेट हेल्थ फॅसिलिटीज. आता इथे मॉर्टॅलिटी रेट कसा आहे, हाय आहे. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, आपण एका लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मृत्यू दर ज्याला आपण म्हणतो तो इथे कसा होता, हाय होता सुरुवातीला अर्थव्यवस्थेमध्ये. कशामुळे, तर डिसीज जे होते, काही जे डिसीज होते ज्याच्याबद्दल कोणालाच किती माहिती नसायची, त्याच्यानंतर हेल्थ फॅसिलिटीज ज्या आहेत त्या योग्य प्रमाणात तिथे आपल्याला मिळायच्या नाहीत, त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी रेट जो होता तो हाय होता सुरुवातीला आणि त्याच्यामुळे डेमोग्राफिक कंडिशन मध्ये सुद्धा इंडिया ही कमी होती किंवा मागे होती असं आपण इथे सांगू शकतो. लो लाईफ एक्सपेक्टन्सी एक्झिस्टेड विथ द अलार्मली हाय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इथे काय होता, हाय इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे बालकांचा मृत्यूदर जो होता तो जास्त होता. शिवाय लाईफ एक्सपेक्टन्सी जी होती म्हणजे सरासरी आयुर्मान जे होतं ते इथे कमी होतं. हे डेमोग्राफिक कंडिशन होती म्हणजे लोकसंख्येची कंडिशन इंडियामध्ये तशी होती आणि त्याचा परिणाम जो आहे तो नकळत अर्थव्यवस्थेवरती होत होता. ओके, भारतीय लोकसंख्याशास्त्रीय स्थिती कशी होती इंडियन इकॉनॉमीमध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये? भारतातील लोकसंख्या वाढ असमान होती. दर 10 वर्षांनी जनगणनेची कारवाई करण्यात आली. म्हणजे काय, लोकसंख्या असमान होती. सुरुवातीला जेव्हा लोकसंख्येचा अभ्यास केला जायचा तेव्हा लोकसंख्या तुम्हाला दिसून येत नव्हती, पण दर 10 वर्षांनी जनगणनेची कारवाई करण्यात आली होती. म्हणजे काय, जसा सेन्सस आता दर 10 वर्षांनी होतोय तसाच तो आपण लागू केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय झालं, एकूण साक्षरता 16% पेक्षा कमी आहे, तर महिलांचे साक्षरतेचे निर्देशक 60% इतके कमी आहे. यावरून देशाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण स्पष्टपणे दिसून येत होतं. ब्रिटिश राजवटीमध्ये किंवा मागच्या काळामध्ये जिथे इंडियन इकॉनॉमी स्टार्ट झालेली आहे, स्टडी स्टार्ट झालेली आहे, तिथे दर 10 वर्षांनी तुम्ही जनगणना जेव्हा स्टार्ट केली त्या जनगणनेमध्ये असं दिसून आलं की एकूण साक्षरतेच्या फक्त 16% कमी लोकसंख्या साक्षर आहे आणि 60% फक्त महिला शिक्षित आहे किंवा साक्षर आहेत असं. आणि पाणी आणि हवेतून पसरणारे रोग, पुरेशा आरोग्य सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे एकूण मृत्यूचे प्रमाण कसे झालेले, जास्त झालेले आहे. कमी आयुर्मान हे चिंताजनक उच्च बालमृत्यू दरासह अस्तित्वात होते. ठीक आहे, ऑक्युपेशनल स्ट्रक्चर कसं होतं इंडियन इकॉनॉमीचं? द लार्जेस्ट शेअर ऑफ वर्कफोर्स वॉज ऑक्युपाइड इन द ॲग्रिकल्चर सेक्टर अराउंड 70 to 70%. म्हणजे सगळ्यात जास्त काम हे कुठल्या सेक्टरमध्ये व्हायचं, तर ॲग्रिकल्चरमध्ये व्हायचं, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये व्हायचं. कुठल्या, शेती क्षेत्रामध्ये. ओके, आणि ते किती असायचं प्रमाण, 70 ते 75%. whereas manufacturing and service sector accounted around 15 to 20%. आता 70 ते 75% लोक हे शेतीमध्ये काम करत असतील तर 15 ते 20% लोक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टर आणि टर्शरी सेक्टर याच्यामध्ये काम करायचे. ओके, असाइड फ्रॉम इट 17.2% ऑफ वर्किंग पॉप्युलेशन वॉज एम्प्लॉयड इन सर्व्हिस अँड टर्शरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी. जसे की म्हटलं 15 ते 20% लोक त्याच्यामध्ये काम करायचे, पण 17.2% लोक
पूर्ण पॉप्युलेशनच्या 17.2% हे टर्शियरी आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात. ऑन द ईव्ह ऑफ इंडिपेंडन्स अँड देअर आफ्टर दिस ऑफर्ड स्लगिश एक्सपान्शन टू द इंडियन इकॉनॉमी टर्शियरी अँड सर्व्हिस सेक्टर. आणि हा जो आहे इंडिपेंडन्स नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसतो. The Indian economy eventually grew out of control just before independence with an uneven distribution of wealth. त्याच्यानंतर काय झालं की इंडियन इकॉनॉमी मध्ये वेल्थचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते अनइवन म्हणजे असमान वाटप झालं, जे इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याच्या थोडं आधी झालं होतं. आणि याच्यामुळे देखील आपल्याला इंडियन इकॉनॉमीवरती त्याचा परिणाम झालेला दिसतात. तर ऑक्युपेशनल स्ट्रक्चर म्हणजे काय हे आपण बघितलं, ज्याच्यामध्ये कोणाचा काय व्यवसाय आहे, व्यवसायानुसार स्ट्रक्चर मध्ये किती प्रमाण आहे लोकसंख्येचं ते आपण बघितलेलं आहे. ओके. व्यावसायिक संरचना कशी होती म्हणजे व्यापाराविषयक संरचना इथे कशी होती. कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा वाटा कृषी क्षेत्रात सुमारे 70 ते 75 व्यापलेला होता. ठीक आहे. सर्वात आधी आपण बघितलं 85% होता, त्यानंतर 70 ते 75 पर्यंत तो झाला. जसं प्रगती होत गेली किंवा उत्पादने सेवा वाटा किती होता 15 ते 20% होता. ठीक आहे. त्यानंतर 17.2% कार्यात लोकसंख्या अर्थव्यवस्थेच्या सेवा किंवा तृतीय क्षेत्रामध्ये रोजगार केले झाले. ही जी संख्या आहे ती कमी कधी झाली 85 वरून, जेव्हा सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रामध्ये बाकीचे लोक विभागले गेले त्यावेळेस इकडे हा वाटा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जी लोक आहेत त्यांचं डिस्ट्रीब्युशन झालं. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आणि त्यानंतर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा तृतीय किंवा सेवा क्षेत्राचा आळशी विस्तार झाला. संपत्तीच्या असमान वितरणासह भारतीय अर्थव्यवस्था अखेरीस स्वातंत्र्यापूर्वी नियंत्रणाबाहेर आलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्यापूर्वी नियंत्रण बाहेर आलेली आपल्याला दिसून येते कारण संपत्तीचं असमान वितरण जिथं झालेलं आहे अर्थव्यवस्थेमध्ये, श्रीमंतांकडे जास्त गरिबांकडे कमी येते, हे आपल्या ब्रिटिश राजवटीमुळे झालेलं आहे. त्याच्या अगोदर बऱ्यापैकी स्वयंपूर्ण देश होता, त्यामुळे सगळेच जेवढं कमवू शकतात जेवढं करू शकतात तेवढं करू शकत होते. पण जेव्हा ब्रिटिश राजवट झाली त्याच्यानंतर काही जे शिक्षित लोक होते ते पुढे गेले आणि काही जे अशिक्षित लोक होते ज्यांना काहीच मिळालं नाही ते मात्र मागासलेले राहिलेले आहेत. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे इंडियन इकॉनॉमी मध्ये. द बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सच एज रेल्वे, पोर्ट्स, वॉटर ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा स्टार्टेड डेव्हलपिंग ड्युरिंग कॉलोनियल रिजिम. कॉलोनियल पिरियड मध्ये किंवा रूलच्या वेळी हे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला लागले. जसे की आपण बघतो ब्रिटिशांनीच रेल्वे स्टार्ट केली, पोर्ट्स बंदर त्यांच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी चालू झाले आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं आणि ते तेव्हापासूनच चालू झालं. दिस डेव्हलपमेंट वॉज ऑब्झर्व्ड बिकॉज दॅट वुड सर्व कॉलोनियल इंटरेस्ट. ते मी म्हटलं की आता त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या सोयीसाठी या गोष्टी चालू केल्या, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं. Poor quality of road existed before colonial government. Railway were introduced by the British in 1850s. This expanded India's export. रेल्वेची जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा रेल्वेची जी सोय आहे ती 1850 पासून ब्रिटिशांनी इंट्रोड्यूस केली होती आणि त्याच्यामुळे इंडियाचा एक्सपोर्ट वाढला होता. ओके. Rather than accelerating the development and growth of Indian economy, the colonial government's primary goal was to promote the British government interest. गव्हर्नमेंट इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यापेक्षा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा गोल काय होतं मेन हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर करून देण्यामध्ये की ब्रिटिश गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट जो आहे तो प्रमोट करायचा आहे. प्रायमरी गोल त्यांचं ते होतं. ॲडिशनली द बार्टर सिस्टम ऑफ ट्रेडिंग गेव वे टू द मॉनिटरी सिस्टम ऑफ एक्सचेंज बेस्ड ऑन युजेस ऑफ मनी. दिस एडेड द इंडियन इकॉनॉमीज डिव्हिजन ऑफ लेबर अँड लार्ज स्केल प्रोडक्शन. त्यानंतर काय केलं, हळूहळू बार्टर सिस्टीम जाऊन मॉनिटरी सिस्टीम आली म्हणजे ज्याच्यामध्ये पैसा यूज होऊ लागला चलन म्हणून किंवा करन्सी यूज व्हायला लागली आणि त्याच्यामुळे मग डिव्हिजन ऑफ लेबर अँड लार्ज स्केल प्रोडक्शन तिथे आपल्याला दिसायला लागलं. बाय द टाइम ऑफ इंडिया गेन इट्स इंडिपेंडन्स each and every sector of the economy was saddled. There were huge challenges before government that required immediate attention. What we inherited was crippled economy. इकॉनॉमीला चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी किंवा चांगल्या रुळावर आणण्यासाठी भरपूर काम करावं लागणार होतं किंवा चॅलेंजेस फेस करायचे होते जे आता आपण बघितले मागच्या स्लाइड्स मध्ये किंवा ऑक्युपेशनल चॅलेंजेस, डेमोग्राफिक चॅलेंजेस जे होते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायचे होते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही गोष्टी होत्या त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायच्या होत्या. हे काही चॅलेंजेस होते ते आपल्याला इकॉनॉमी व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक होते.
पायाभूत सुविधांच्या बाबतीत इंडियन इकॉनॉमी कशी होती, तर रेल्वे, बंदरे, जलवाहतूक इत्यादी पायाभूत सुविधा वसाहतवादी राजवटीत विकसित झाल्या. ऑब्व्हियसली जर काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर काही गोष्टी चांगल्याही झाल्या. ज्या ठिकाणी रेल्वे, बंदरे, जलवाहतूक या गोष्टी ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी बांधल्या होत्या, पण त्याच्यामुळे भारताला सुद्धा सोयीस्कर गोष्टी काही मिळालेल्या आहेत. ठीक आहे, हा विकास दिसला कारण वसाहतीचे हित साधले जाईल. ऑब्व्हियसली त्यांचा जो व्यापार चालायचा तो या मार्गाने चालायचा आणि त्यासाठी त्यांनी त्यांची चांगल्या पद्धतीची देवाणघेवाण व्हावी किंवा व्यापाराला अडथळे येऊ नये त्यासाठी त्यांनी ह्या मूलभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधा तिथे निर्माण केल्या होत्या आणि त्याचा फायदा आजही आपल्याला होतोय. वसाहती सरकारच्या आधी निकृष्ट दर्जाचे रस्ते अस्तित्वात होते, म्हणजे वसाहतीच्या आधी सरकारकडून जे रस्ते होते ते कसे होते, निकृष्ट दर्जाचे, म्हणजे तेवढे चांगले नव्हते. पण ब्रिटिश राजवटीमध्ये रेल्वे चालू केली आणि निर्यातीचा विस्तार व्हावा यासाठी रस्ते सुद्धा चांगले निर्माण झाले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला आणि वाढीला गती देण्याऐवजी ब्रिटिश सरकारच्या हितसंबंधांना चालना देणे हे वसाहती सरकारचे प्राथमिक ध्येय होते. या व्यतिरिक्त व्यापाराच्या वस्तू विनिमय प्रणाली पैशाच्या व्यापारावर अधिक विनिमय प्रणालीचा मार्ग दिला. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या श्रमाचे विभाजन आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्यास मदत झाली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात काठी झाली होती आणि सरकार समोर मोठी आव्हाने होती ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज होती. आपल्याला वारशाने मिळालेली एक अपंग अर्थव्यवस्था आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक लक्षात येते की ब्रिटिश राजवटीमध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अपंग झाली होती. तेव्हापासूनची आतापर्यंत स्थितीचा अभ्यास आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये करायचा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करू तेव्हा तुम्ही काय कराल, इंडियन इकॉनॉमीची ही स्थिती होती या काळामध्ये, आत्ताच्या स्थितीमध्ये काय आहे, मधल्या काळामध्ये ही स्थिती काय आहे याचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स येतील तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा आन्सर देता येईल. ठीक आहे, ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनमध्ये आपण इंडियन इकॉनॉमीचे वेगवेगळे पार्ट्स बघितलेले. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, टर्शरी क्षेत्र, येता येता कसं राहिलेलं आहे, व्यापारिक क्षेत्र ज्याला आपण म्हटलेलं आहे, व्यापारिक क्षेत्रामध्ये नंतर त्याचा तिसऱ्या क्षेत्रामध्ये विस्तार झालेला आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येचा वाढ किंवा लोकसंख्येबद्दलच्या गोष्टी कशा होत्या इंडियन इकॉनॉमी आधी किंवा नंतर हे आपण बघितलेलं आहे. सो आपल्याला इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हेच बघायचं की स्ट्रक्चर कसं होतं, त्याच्यानंतर पॅटर्न कसा होता वाढण्याचा, कुठे काय प्रगती झालेली आहे, कुठे काय अधोगती झालेली आहे, कुठलं क्षेत्र मागे पडलंय, कुठलं क्षेत्र पुढे गेलेलं आहे, कुठल्या क्षेत्रात काय प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे किंवा कुठल्या स्कीम्स आलेल्या आहेत, हे पूर्ण आपल्याला इंडियन इकॉनॉमीमध्ये स्टडी करायचं आहे. सो आजचा टॉपिक हा छोटा होता, शॉर्ट होता, म्हणून छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बरेचसे 2 ते 3 टॉपिक आपण कव्हर करूया इंडियन इकॉनॉमीचे, जे तुम्हाला इंडियन इकॉनॉमीसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. किंवा मी तुम्हाला रीडिंग सुद्धा प्रोव्हाइड करेल की या टॉपिकसाठी इंडियन इकॉनॉमी साठी स्पेशल तुम्हाला काय रीड करायचं आहे. ओके, आणि मग ते तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी युजफुल ठरणार आहे. सो लेट्स एंड टुडेज सेशन. थँक यू फॉर टुडेज सेशन.